आघाडी आणि मनसेचं एक नव्हे तर दोन शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे तर दुसरं राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया, निकालातल्या अडचणी आणि मतदार याद्यांमधील घोळ यावरती हे नेते चर्चा करणार आहेत। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या यासाठी ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि शेकापचे जयंत पाटील हे प्रमुख नेते चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत तर मातोश्रीहून उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थहून राज ठाकरे याच भेटीसाठी रवाना देखील झालेले आहेत। तर शिवालय कार्यालयात शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना शिष्टमंडळांना महत्त्व प्राप्त झालंय। मतदार याद्यांमधील घोळ, निवडणूक निकाल प्रक्रियातली पारदर्शकता या सगळ्यावरती या भेटी दरम्यान चर्चा केली जाणार आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, कोण कोण पोहोचलंय आणि आता दोन शिष्टमंडळ भेट घेणार आहेत, काय अपडेट्स आहेत? सध्या आपण बघतोय शरद पवार हे शिवालय इथे आलेले आहेत, शशिकांत शिंदे सोबत आहेत, थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील इथे आले आणि हे सर्व नेते म्हणजे महाविकास आघाडीतील नेते, त्यासोबत मनसेचे नेते आणि इतर जे विरोधातले जे छोटे पक्ष आहेत ते सर्व नेते आता शिवालय इथे येत आहेत आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये, कारण उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत, त्यासोबतच आता थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील आले, शरद पवार आले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा 1-2 मिनिटांमध्ये इथे येतील आणि त्यामुळे हे सर्व नेते एकत्रित आपण बघतोय राज ठाकरे सुद्धा इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार त्यासोबतच इतर जे या पक्षाचे नेते आहेत ते सर्व नेते एकत्रित येऊन इथे निवेदनावर सही करतील आणि हे निवेदन घेऊन निवडणूक आयोग जे कार्यालय आहे, मुख्य अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहे तिथे ते जातील। ज्या काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत त्या शंकांसंदर्भात चर्चा ही राज्य निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत यश चोकलिंगम यांच्यासोबत करतील आणि त्यामुळे या भेटीचं महत्त्व यासाठी, कारण सगळे विरोधातले पक्षातील नेते हे एकत्र येतात आणि प्रमुख नेते, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आपण बघतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथे शिवालय इथे पोहोचलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं हे कार्यालय शिवालय जिथे आता राज ठाकरे आलेले आहेत आणि इथे निवेदन जे तयार करण्यात आलेले आहे त्या निवेदनावर सही या सर्व नेत्यांची केली जाईल आणि हे निवेदन दिलं जाईल। याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा मग शिवसेना ठाकरे गट असेल, हे सर्व जे पक्ष आहेत ते वैयक्तिकरित्या राज्य निवडणूक आयोगांना भेटले, त्यांनी काही पुरावे सादर केले, ज्या काही शंका होत्या त्या उपस्थित केल्या। मात्र आता एकत्रित येऊन, कारण आगामी महापालिका निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळेच आता जी निवडणूक होणार आहे ती पारदर्शकपणे व्हावी आणि ज्या शंका विरोधी पक्षाच्या मनात आहेत त्या शंका या राज्य निवडणूक आयोगाने दूर कराव्यात या दृष्टिकोनातून ही भेट आहे। साधारणपणे 1 ते सव्वा तास ही भेटीची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे 12:15-12:30च्या दरम्यान हे सर्व या शिवालय जे ठाकरेच्या शिवसेनेचं ऑफिस आहे तिथनं हे सगळे नेते निवेदनावर सह्या करतील आणि मग मंत्रालयातल्या 7व्या माळ्यावर जिथे ही भेट होणार आहे जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत यश चोकलिंगम यांच्यासोबत, आणि मग जे काही पुरावे दिले त्याचं नेमकं काय झालं हा तर प्रश्न विचारणारच। शिवाय आता पारदर्शकता राज्य निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या आगामी महापालिका निवडणुकीत जर पारदर्शकता आणायची असेल तर मग नेमकं तुमच्याकडे पर्याय काय किंवा तशी कोणती उपाययोजना केली आहेत या सगळ्याचा जी विचारणा आहे किंवा मग चर्चा आहे ती आता ही नेते करतील। त्यामुळे एक प्रकारे एकतर शक्ती प्रदर्शन यासाठी, कारण काही नेत्यांसोबत काही पदाधिकारी सुद्धा शिवालय इथे आलेले आहेत आणि त्यामुळे एकत्रितरित्या राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करण्यासाठी, कारण पक्षांचं असं म्हणणं आहे की आम्ही वैयक्तिकरित्या जाऊन काही पुरावे सादर केले, काही या सगळ्या संबंधी आधी सुद्धा चर्चा केली, निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मात्र यावर राज्य निवडणूक आयोगाकडून काहीच उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे एकत्रित येऊन एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली जाईल, चर्चा केली जाईल आणि ज्या उपाययोजना आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करणार आहेत त्या संदर्भात सुद्धा राज्य निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली जाईल। प्रज्ञा, शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे।
दुसरं शिष्टमंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलंय. या दुसऱ्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगानं ते भेटीगाठी घेणार आहेत? या सगळ्या संदर्भातच चर्चा केली जाते. कारण काही नेत्यांनी सांगितलं, काही नेत्यांनी माहिती दिली की 2 शिष्टमंडळ असतील, जे काही प्रमुख नेते असतील ते एस चोकलिंगम जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांची भेट घेतील, तर काही राज्य निवडणूक आयोगाचे जे कार्यालय आहे प्रशासकीय बिल्डिंगमध्ये तिथे जातील. मात्र एकच शिष्टमंडळ जाणार की 2 शिष्टमंडळ जाणार याबाबत अद्याप अजूनही चर्चा सुरू आहे, त्यामुळे निर्णय झालेला नाही. जर एकत्रित एकच शिष्टमंडळ जाणार असेल तर अर्थातच एस चोकलिंगम यांची ते भेट घेतील. मात्र अजूनही चर्चा सुरू आहे, कारण एकत्रित निवेदन तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यावर जे प्रमुख नेते ज्यांना खरं तर निमंत्रण दिलं होतं त्यांच्या सह्या यामध्ये घेतल्या जाणार आहेत. आतापर्यंत आलेले नेते ज्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, राज ठाकरे आहेत, शेकापचे जयंत पाटील आहेत, त्याशिवाय अजित नवले आहेत आणि हे सगळे नेते एकत्रित येऊन आता मंत्रालयात जातील. मात्र तू जसं सांगितलं की 2 शिष्टमंडळ, कारण असंच यांचा विचार आहे की जे प्रमुख नेते मंत्रालयात जातील, चर्चा करतील, साधारणपणे जो काही 1-1.25 तासाचा वेळ राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्यांच्याशी चर्चा करतील आणि दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे जे कार्यालय जे प्रशासकीय बिल्डिंगमध्ये आहे तिथे आयुक्तांशी चर्चा करतील आणि निवेदन देतील. मात्र यावर निर्णय झालेला नाही. काही नेत्यांचं म्हणणं आहे की एकत्रितरित्या आपण राज्य निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले पाहिजे आणि आतापर्यंत जे काही पुरावे दिले त्यावर त्यांनी नेमकं काय केलं आणि पारदर्शकता आणण्यासाठी नेमके त्यांच्याकडे पर्याय काय आहेत या सगळ्याची विचारणा आणि चर्चा केली जाईल. आणि त्यामुळे थोड्या वेळात हे सगळे नेते हे शिवालयातून निघतील आणि मंत्रालयात जातील आणि मंत्रालयात गेल्यानंतर राज्य निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण या सगळ्यावर देतं याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. कारण त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे आणि तिथे हे सगळे नेते म्हणजे इथे महाविकास आघाडी आहे, मनसे आणि इतर छोटे पक्ष जे विरोधातले पक्ष आहेत या सगळ्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, ज्यावर पुढची भूमिका ही मांडली जाईल. आपण बघतोय एकामागे एक वर्षा गायकवाड, आतापर्यंत आपण बघतोय काँग्रेसचे जे त्याच्यामध्ये मी सुद्धा येऊ शकतो. मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, ज्येष्ठ यादीत आहे मी, असं काही नाही. तो काँग्रेसचा आहे नाही. विषय आमचा आहे, पहिलं लक्षात ठेवा. पहिलं राहुलजीने हा विषय घेतलेला होता. की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल, त्यामुळे ते आले नाही. कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही. आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलेलो आहोत आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे. लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडे. पण आजच्या बैठकीत नवा भिडू तुमच्यासोबत तेव्हा निमंत्रण तर सर्वांना होतं असं मला समजलं. फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर. नवीन भिडू यावेळेस फडणवीस सुद्धा येणं आवश्यक होतं, निमंत्रण त्यांना होतं ना. अजित पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का? माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचारला. नाही, सगळ्यांनीच यायला पाहिजे. ज्याला लोकशाही वाचावी वाटते त्या सगळ्यांनी यायला पाहिजे. सर्वात मोठा फटका हा तुम्हाला बसलेला आहे. वोट तेव्हा सिस्टीम मोडली जाते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते, आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते. सिस्टीम जर आपली सिस्टीम कुचकामी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे. त्यामुळं कोणी असू जो लोकशाहीवादी आहे त्याने आलं पाहिजे. राज्य निवडणूक मला माहित नाही, मी आता आतमध्ये चाललो, मला समजा नाही, मला माहित नाही हा विषय. वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत. काही तुम्ही एकत्र या ठिकाणी आलेला नाही आहे. ही जो लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा आत्मा जो आहे ते इलेक्शन आहे आणि आदरणीय जननायक लोकसभेचे आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीजींनी सातत्याने हा मुद्दा मांडला होता की कशा तऱ्हेने जे आहे ते वोटर लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो घोळ केला जातो, कशी नावं ऍड केली जातात, कशी डिलीट केली जातात, त्या संदर्भामध्ये जे आहे ते आम्ही आज ठिकाणी जाऊन जे आहे ते या महाराष्ट्र संदर्भाचे विविध प्रश्न निर्माण झाले त्याच्याबद्दल बोलणार आहोत.
तर लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरती आम्ही चर्चा करणार आहोत. ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ घातले जात आहेत त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. तर लोकशाही बळकटी करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया असून त्यामध्ये प्रत्येकानं सहभागी व्हायला हवं होतं, असं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेरून राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, आज एक शिष्टमंडळ इकडे येऊन भेट देणार आहे, कार्यालयामध्ये चर्चा करणार आहे. तिथे कोण कोण येणार आहे आणि कशी तयारी आहे, काय चित्र दिसतंय सध्या तिथे बाहेर? अगदी आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहे आणि अशामध्ये आता विरोधक असतील, महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठेतरी ही जी निवडणूक आहे ती फेअर निवडणूक व्हावी, यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप नको, अशा अनेक मागण्या घेऊन जे आहे ते स्वतः महाविकास आघाडीचे अनेक नेते असणार आहेत. आपण पाहतोय की स्वतः माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय माजी मंत्री शरद पवार असणार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, त्यासोबत आपण काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, वर्षा गायकवाड, हे सगळे नेते जे आहेत ते थोड्या वेळामध्ये मंत्रालयात पोहोचतील आणि त्या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे. ही बैठक जी आहे ती मुख्य इमारतीच्या 7व्या मजल्यावरती परिषद सभागृह 5व्यावरती ही बैठक होणार आहे. आणि आता मी पाहतोय आपण की जे मुख्य निवडणूक अधिकारी आहे एस चोकलिंगम यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आयुक्त सुद्धा बाहेर पडतील आणि त्या मिटिंगला जे आहे ते जाणार आहेत. आपण पाहिलं की राहुल गांधी यांनी वारंवार जे आहे हा मुद्दा लावून ठेवलेला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती हा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जोर धरताना पाहायला मिळतोय. स्वतः शरद पवार जे आहेत ते या शिष्टमंडळामध्ये येणार आहेत. आपण पाहतोय की शरद पवार कित्येक वर्षानंतर जे आहे ते मंत्रालयामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबत राज ठाकरे सुद्धा असणार आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा असणार आहेत. आतापर्यंत जे जे डेलिगेशन आलेलं आहे त्या सगळ्या डेलिगेशनमध्ये आपण पाहतोय की पक्षाचे नेते आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र आता आपण पाहतोय का विरोधातले जेवढे पक्ष आहेत त्यांचे प्रमुख जे आहेत ते येताना पाहायला मिळतात. त्यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या शिष्टमंडळामध्ये नसणार आहेत, ते दिल्लीला बैठकीला गेले आहेत. मात्र काँग्रेसकडे आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे दोन्हीही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे ती बैठक होणार आहे. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या मुद्द्यांवरती बैठक होत असताना वारंवार मतदार यादी हा मुद्दा जो आहे तो वादग्रस्त ठरलेला आहे, नेहमी चर्चेचा ठरलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा जे आहे ती चर्चा होणार आहे. जे काही वार्ड रचना झालेली आहे त्यामध्ये काही सजेशन ऑब्जेक्शन सुद्धा आलेले आहेत. विरोधकांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा सुद्धा समावेश करावा, अशा प्रकारच्या अशा अनेक मागण्या ज्या आहेत घेऊन हे शिष्टमंडळ थोड्या वेळात आता मंत्रालयात पोहोचेल आणि त्या ठिकाणी बैठक होणार आहे. त्यामुळे आज पाहतोय की मंत्रालयामध्ये एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे नेते येताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय, निवडणूक आयोगाची नेमकी काय भूमिका आहे, कारण राहुल गांधींनी विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या ह्या निवडणूक प्रक्रियेवरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला होता, अनेक पुरावे सुद्धा दिलेले होते आणि त्यानंतर एवढं मोठं शिष्टमंडळ जे आहे ते आज दाखल होतं. त्यामुळे काही नेमकं आश्वासन मिळणार आहे का, ठोस काही कारवाई होणार आहे का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. बरोबर आहे राजू, तू सोबत राहा. आपण ही 3 दृश्य दाखवूयात. उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी शिवालयामध्ये दाखल झाले, तर राज ठाकरे सुद्धा काही क्षणांपूर्वी इथे पोहोचलेले आहेत. शरद पवार सुद्धा पोहोचलेत. सगळे महत्वाचे नेते शिवालयामध्ये दाखल झालेत आणि अगदी काही वेळात आता ते निवडणूक आयुक्तांची, निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी निघणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांची एकजूट या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपल्याला दिसतेय, असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. या निवडणूक प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी ही मागणी आहे. मतदार याद्यांमधले घोळ दूर केले जावेत अशी मागणी घेऊन हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेच्या शिवालयामध्ये सगळे मोठे नेते दाखल झालेत आणि इकडूनच हे शिष्टमंडळ आता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पुढे मार्गस्थ होईल. राज ठाकरे यांचे या शिष्टमंडळात असणं विशेष लक्ष वेधून घेणारं आहे. एकीकडे चर्चा सुरू होती ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची, पण आता राज ठाकरे महाविकास आघाडीचा सुद्धा एक भाग होणार का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण का ते या शिष्टमंडळात देखील समाविष्ट झालेले आहेत. एकीकडे काँग्रेसने त्यांच्या समावेशाला विरोध केलेला होता. महाविकास आघाडीला नव्या भिडूची, दुसऱ्या भिडूची गरज नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले होते. पण आता तेच राज ठाकरे महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळासोबत अधिकाऱ्यांची, निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत. त्यामुळे आता राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष होणार का, हा सवाल या निमित्तानं निर्माण झालेला आहे.
अर्थात ही सगळ्याची फक्त सुरुवात आहे. पुढे राजकारण नेमकं काय वळण घेतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. ही 3 दृश्य काही वेळापूर्वीची उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे शिवालयामध्ये दाखल झाले तेव्हाची. तर जयंत पाटील सुद्धा शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळात हे सगळे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मार्गस्थ होतील.